विचार कर, डोळ्यासमोर आपल्या कुटुंबाची हत्या झालेली पाहणारा 15 वर्षांचा मुलगा जीवाच्या आकांताने ट्रेनच्या सीटखाली लपून सीमा ओलांडतो. आणि कोणाला वाटलं होतं की हाच मुलगा पुढे फ्लाइंग सिख बनेल. खरंय, गोविंदपुरा ते दिल्ली हा प्रवास मिल्खा सिंग यांच्यासाठी केवळ पळण्याचा नव्हता, तर मृत्यूशी दिलेल्या झुंजीचा होता. याच महानायकाची गाथा घेऊन बुकवाईज विथ अनिलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मिल्खा सिंग यांच्या प्रवासाची सुरुवात त्यांच्या जन्मापासून करूया. हो, त्यांचा जन्म गोविंदपुरा नावाच्या एका लहान गावात झाला, जे आता पाकिस्तानमध्ये आहे. पण इथेच पहिली गंमत आहे. त्यांच्या जन्मतारखेबद्दलच इतका गोंधळ आहे. हो ना, म्हणजे त्यातून त्या काळाची अस्थिरता दिसून येते. नक्की काय गोंधळ आहे? पाकिस्तानमधल्या रेकॉर्ड्सनुसार तारीख आहे 20 नोव्हेंबर 1929. ओके. तर काही इतर नोंदीनुसार साल आहे 1935. आणि त्यांच्या पासपोर्टवर तर चक्क 1932 साल लिहिलेलं होतं. म्हणजे नक्की कोणता वर्ष खरं मानायचं? हाच तर मुद्दा आहे. अखेरीस त्यांच्या मृत्यूनंतर 20 नोव्हेंबर 1929 ही तारीख अधिकृत मानली गेली. पण ह्या एका गोष्टीवरूनच कळतं की आपण अशा काळाबद्दल बोलतोय जिथे माणसाच्या अस्तित्वाची साधी नोंद ठेवणंही किती अवघड होतं. अगदी. आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. ते मूळचे राठोड राजपूत घराण्याचे होते, बरोबर? हो, आणि त्यांचं कुटुंब शीख धर्माचं पालन करायचं. आणि एक गोष्ट जी मला खूप महत्वाची वाटते, त्यांच्या भावंडांबद्दलची. हो, त्यांच्या आईवडिलांना एकूण 15 मुलं होती. 15? हो, 15. पण त्यातली 8 मुलं ती भारताच्या फाळणीपूर्वीच मरण पावली होती. अरे देवा. म्हणजे फाळणीचा तो महाभयंकर आघात होण्याआधीच त्या कुटुंबाने दुःखाचे अनेक डोंगर पचवले होते. हो ना, विचार कर. यावर एक प्रश्न मनात येतो. या सततच्या दुःखाने आणि नुकसानाने त्या कुटुंबाला आतून अधिक कंठर बनवलं होतं का? असू शकतं. कारण मिल्खा सिंग यांनी पुढे जे काही सोसलं ते सहन करण्यासाठी असामान्य मानसिक ताकदीची गरज होती. कदाचित त्या दुःखानेच त्यांना नकळतपणे तयार केलं असेल. अगदी. आणि ह्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या धावपटू बनण्याची म्हणजे पायाभरणी नकळतपणे सुरू झाली होती. ती शाळेची गोष्ट ना? हो. त्यांना घरापासून 10 किलोमीटर दूर असलेल्या शाळेत जाण्यासाठी रोज अनवाणी धावावं लागायचं. ही गोष्ट अनेक खेळाडूंच्या गोष्टीत येते. पण मला वाटतं इथे विचार करण्यासारखी गोष्ट वेगळी आहे. बरोबर. काय वेगळं वाटतं? त्या काळात अनेक खेळातली मुलं शाळेत धावत जात असतील. मग मिल्खा सिंग यांच्या धावण्यात असं काय वेगळं होतं? मला वाटतं ती त्यांच्यासाठी केवळ शाळेत पोहोचण्याची क्रिया नव्हती. ती प्रत्येक दिवशी स्वतःला सिद्ध करण्याची एक लहानशी शर्यत होती, जी त्यांना स्वतःलाही माहीत नव्हती. अगदी. आणि मग त्यांचं हे बालपण एका रात्रीत संपलं. भारताच्या फाळणीने त्यांच्या आयुष्याला अशी जखम दिली जी कधीच भरून आली नाही. अवघ्या 15 वर्षांच्या मिल्खाने स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिलं त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यांनी त्यांचे आईवडील आणि 3 भावंडांची त्यांच्या डोळ्यांदेखत हत्या होताना पाहिली. हे ऐकूनच अंगावर काटा येतो. आणि मरता मरता त्यांचे वडील त्यांच्याकडे पाहून ओरडले, भाग मिल्खा भाग. हो, हे फक्त 3 शब्द नव्हते. ते एका बापाने आपल्या मुलाला जगण्यासाठी दिलेला शेवटचा आदेश होता. एक प्रेरणा जी त्यांच्या रक्तात, श्वासात आणि प्रत्येक पावलात कायमची कोरली गेली. हो, आणि मला वाटते की भाग मिल्खा भाग या शब्दांचा अर्थ त्यांच्यासाठी आयुष्यभर बदलत गेला. कसा? सुरुवातीला ते मृत्यूपासून पळण्यासाठी होते, मग गरिबीपासून, आणि शेवटी कदाचित स्वतःच्याच दुःखी आठवणींपासून पळण्यासाठी. बरोबर. त्यांची पहिली शर्यत ही कोणत्याही स्टेडियममध्ये नव्हती, तर रक्ताने माखलेल्या त्यांच्या स्वतःच्या गावात होती. आणि या भयानक घटनेच्या काही वेळ आधीच त्यांना मुलतानला पाठवलं होतं ना? हो, गावात तणाव वाढत होता हे पाहून त्यांना त्यांच्या मोठ्या भावाकडे माखन सिंग यांच्याकडे मदतीसाठी पाठवलं होतं. पण तिथून परत येण्याचा प्रवास तर आणखी भयानक होता. हो, हिंसक जमाव हा शब्द त्यावेळच्या परिस्थितीला न्याय देत नाही. खरंय, आपण अशा काळाबद्दल बोलतोय जिथे शेजारीच एकमेकांच्या जीवावर उठले होते. आणि ट्रेन तर रक्ताने भरून येत होत्या. अशा परिस्थितीत त्या 15 वर्षांच्या मुलाने जिवंत राहण्यासाठी काय केलं असेल? हिंसक जमावापासून वाचण्यासाठी त्यांना चक्क ट्रेनच्या लेडीज कंपार्टमेंटमधील एका सीटखाली लपून प्रवास करावा लागला. सीट खाली? हो, स्त्रियांच्या घोडक्यात सीटखाली लपून. विचार कर, त्या सीटखाली अंधारात प्रत्येक आवाजाने दचकणाऱ्या त्या मुलाच्या मनात नेमकं काय चाललं असेल? भीती, राग की जगण्याची एक विलक्षण इच्छाशक्ती. आणि हा प्रवास संपल्यावर जे दिसलं ते तर त्याहूनही भयानक होतं. हो, जेव्हा ते आणि त्यांचा भाऊ गावात परतले तेव्हा संपूर्ण गाव जळालेलं होतं. घरांची राख झाली होती आणि सगळीकडे मृतदेहांचा खच पडला होता.
त्यांना त्यांच्या आईवडिलांचे आणि भावंडांचे मृतदेह सुद्धा ओळखता आले नाहीत. आणि इथूनच त्यांची खरी शर्यत सुरू झाली, जगण्याची शर्यत. साल होतं 1947. वय फक्त 15 वर्ष. मिल्खा सिंग यांनी भारतात एक निर्वासित म्हणून आयुष्याची नवी सुरुवात केली. डोळ्यात कोणतीही स्वप्न नव्हती, फक्त पोटात भूक आणि मनात जगण्याची धडपड. ते भावासोबत आणि वहिनीसोबत एका आर्मी ट्रकमधून फिरोजपूर हुसेनीवाला सीमेवर पोचले. स्वतंत्र भारत त्यांच्यासाठी स्वातंत्र्याचा आनंद घेऊन नाही, तर अस्तित्वाचा संघर्ष घेऊन आला. आणि हा संघर्ष किती मोठा होता. दिल्लीत आल्यावर सुरुवातीला पोटापाण्यासाठी त्यांनी काय केलं? त्यांनी शूज पॉलिशचं काम केलं. पण त्यातून मिळणारे पैसे पुरेसे नव्हते, बरोबर? अजिबात नाही. संधीही कमी होत्या, म्हणून ते त्यांच्या बहिणीकडे, ईश्वर कौरकडे राहायला गेले. पण तिथेही नशिबाने त्यांची साथ दिली नाही. त्या काळात निर्वासितांचा इतका मोठा लोंढा आला होता की प्रत्येकाचं आयुष्यच विस्कळीत झालं होतं. म्हणजे आधीच कमी संसाधनांमध्ये जगणाऱ्या कुटुंबासाठी आणखी एका व्यक्तीची जबाबदारी घेणं हे ओझं वाटू लागलं होतं. विथ मी. त्यामुळे खाण्यापिण्याच्या खर्चावरून त्यांना बहिणीच्या घरी वाईट वागणूक मिळू लागली. त्यांच्यासाठी खूप मोठा भावनिक धक्का असणार. नक्कीच. कारण ज्यांनी आपलं सर्वस्व गमावलं आहे त्यांना फक्त 2 वेळच्या जेवणाची नाही, तर भावनिक आधाराचीही गरज असते. आणि तो आधारच जेव्हा डळमळीत होतो तेव्हा माणूस आतून तुटतो. म्हणूनच त्यांना घर सोडून रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये काम करावं लागलं. भांडी घासण्याचं आणि साफसफाईचं काम. हो. आणि याच काळात त्यांच्या आयुष्यात आणखी एक काळोख आला. कुठला? एकदा पैशांअभावी विनातिकीट ट्रेनमधून प्रवास करताना त्यांना पकडण्यात आलं आणि थेट तिहाड तुरुंगात टाकण्यात आलं. अरे देवा, विचार करा त्या मुलाच्या मानसिकतेचा, ज्याने नुकतंच आपल्या कुटुंबाला गमावलंय. जो पोटासाठी संघर्ष करतोय. तो आता तुरुंगात होता, एकाकी, कुटुंबाशिवाय, आणि आता तर गुन्हेगार म्हणून. इथून पुढे आयुष्य संपलं असं कुणालाही वाटलं असतं. पण म्हणतात ना की काही नाती तुमच्या नशिबापेक्षाही मोठी असतात. त्यांची बहीण ईश्वर कौर, हो, ती एक शक्ती बनून आली. भावाला वाईट वागणूक मिळाली असली तरी तो तुरुंगात आहे हे कळल्यावर ती स्वतःला थांबवू शकली नाही. तिने जे केलं ते केवळ एका भावासाठी केलेलं बलिदान नव्हतं, तर ते एका भविष्यातील चॅम्पियनवर लावलेला विश्वास होता. तिने काय केलं? तिने स्वतःचे दागिने विकले. काय सांगताय? हो, आणि त्या पैशातून आपल्या भावाला सोडवून आणलं. विचार करा, हे नातं किती घट्ट असेल. ईश्वर कौर नसत्या तर कदाचित मिल्खा सिंग नावाचा अध्याय तिथे संपला असता. तो एक निर्णायक क्षण होता, जिथे त्यांना पुन्हा एकदा आशेचा किरण दिसला. तुरुंगातून सुटल्यावर त्यांचं आयुष्य निर्वासित छावण्यांमध्ये फिरत राहिलं. हो, सुरुवातीला जुन्या किल्ल्यातील निर्वासित छावणीत आणि नंतर शहादरामधील एका वस्तीत. तिथे तर हजारो लोक होते ज्यांची कहाणी मिल्खा सिंग यांच्यापेक्षा वेगळी नव्हती. सगळीकडे फक्त दुःख, निराशा आणि अनिश्चित भविष्य. याच काळात त्यांच्या भावाने माखन सिंगने त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला, नाही का? हो, एक शेवटचा प्रयत्न. त्यांना 7वीच्या वर्गात दाखल केलं. पण तोपर्यंत मिल्खा सिंग यांचं आयुष्य इतकं भरकटलं होतं की अभ्यासात मन लागणंच शक्य नव्हतं. बरोबर आहे. ज्या मुलाने मृत्यू आणि भूक इतक्या जवळून पाहिली असेल, त्याला इतिहासाचे आकडे आणि गणिताची सूत्र कशी समजणार? तिथे शाळेत त्यांना चांगली संगत मिळण्याऐवजी वाईट संगत लागली आणि त्यांचं शिक्षण ते कायमचं अर्धवट राहिलं. ते आता एका अशा टप्प्यावर होते जिथे भविष्य पूर्णपणे अंधारात होतं. या सगळ्या घटनाक्रमाकडे पाहिलं तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. कोणती? मिल्खा सिंग यांचं सुरुवातीचं आयुष्य हे मेडल जिंकण्यासाठी धावण्याचं नव्हतं, तर मृत्यूपासून वाचण्यासाठी धावण्याचं होतं. हो, प्रत्येक क्षण हा एक संघर्ष होता. प्रत्येक पाऊल हे जगण्यासाठी उचललेलं होतं. गावातील हिंसाचारातून सुटण्यासाठी धावणं, दिल्लीत भूक आणि गरिबीपासून वाचण्यासाठी धावणं, आणि निराशेच्या गर्तेत जाण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी धावणं. त्यांची पहिली आणि सर्वात मोठी शर्यत ही कोणत्याही ट्रॅकवर नव्हती, तर ती आयुष्याच्या मैदानात होती. जिथे अंतिम रेषा म्हणजे जिवंत राहणे हेच होतं. आणि म्हणूनच भाग मिल्खा भाग हे केवळ वडिलांचे शेवटचे शब्द नव्हते, तर ती त्यांच्या जगण्याची प्रेरणा बनली होती. एक चेतावणी जी त्यांच्या मनात सतत वाजत होती. मृत्यूपासून दूर पळा, निराशेपासून दूर पळा, गरिबीपासून दूर पळा. याच अनुभवांनी त्यांना आतून पोलादी बनवलं. ज्याने मृत्यूला इतक्या जवळून हरवलं असेल त्याला शर्यत हरण्याची भीती कशी वाटेल? पोटाची खळगी भरण्यासाठी मिल्खा सिंग चोऱ्या आणि डकैतीकडे वळू लागले होते, पण त्यांच्या नशिबात गुन्हेगार होणं लिहिलं नव्हतं. एका अपघाताने त्यांना थेट तुरुंगात धाडलं.
मग तिथून ते भारतीय सैन्यात कसे पोचले. ज्या माणसाला 400 मीटर म्हणजे काय हे माहीत नव्हतं त्याने फक्त 1 ग्लास दुधासाठी धावायला सुरुवात केली. पण हेच धावणं त्यांच्या आयुष्याचं मिशन कसं बनलं. सैन्यातला तो शिस्तीचा सराव आणि रक्तातून न्हाऊन निघेपर्यंत घेतलेली मेहनत. इथूनच मिल्खा सिंग यांच्या जागतिक प्रवासाला सुरुवात झाली. कथेचा पुढचा प्रवास आता सुरू होतोय. आपण मागच्या वेळी पाहिलं की मिल्खा सिंग यांच्या आयुष्यात फाळणीमुळे किती मोठं वादळ आलं आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी भारतीय सैन्य हा एकच मार्ग दिसत होता. हो, पण तो मार्गही सोपा नव्हता. अजिबात नाही. 1949 आणि 1950 म्हणजे 2दा प्रयत्न करूनही त्यांना अपयश आलं. पण ते हारणाऱ्यांपैकी नव्हते. नोव्हेंबर 1952 मध्ये म्हणजे तिसऱ्या प्रयत्नात ते सैन्यात भरती झाले. भावाची थोडी मदत झाली. पण सैन्यात भरती होणं ही फक्त म्हणजे एक सुरुवात होती. खरी गोष्ट तर तिथून पुढे सुरू होते नाही का. अगदी. त्यांची पहिली पोस्टिंग श्रीनगरला झाली. पण खरा टर्निंग पॉइंट आला तो सिकंदराबादमधल्या बदलीमुळे. सिकंदराबाद. हो EME सेंटर बरोबर. हो इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग. हो EME सेंटर. आणि इथेच म्हणजे त्यांच्यातला तो लपलेला ॲथलीट बाहेर येणार होता. आणि त्याची सुरुवात झाली एक अगदी साध्या गोष्टीने. म्हणजे आजच्या काळात विचार केला तर खूपच सामान्य वाटेल. एक क्रॉस कंट्री शर्यत. हो, नवीन भरती झालेल्या सैनिकांसाठी. आणि बक्षीस काय तर दररोज 1 ग्लास दूध. आता हे आपल्याला ऐकायला खूप साधं वाटतं की नाही, पण विचार करा त्यावेळच्या मिल्खा सिंग यांच्यासाठी. ज्यांनी लहानपणी अर्धपोटी दिवस काढले होते. अगदी. ज्यांना योग्य पोषण म्हणजे काय हे माहीतच नव्हतं, त्यांच्यासाठी रोज 1 ग्लास दूध मिळवणं हे खूप मोठं होतं. पण मला वाटतं ही गोष्ट फक्त दुधापुरती नव्हती. अच्छा, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय. म्हणजे बघा, ते दूध फक्त पोषण नव्हतं, ते एक प्रतीक होतं स्थिरतेचं, सन्मानाचं. काय. पाळणीच्या त्या अराजकातून बाहेर पडून सैन्याच्या शिस्तबद्ध जगात त्यांना एक निश्चित गोष्ट मिळत होती. एक साधं समीकरण होतं, जर तू धावलास तर तुला हे मिळेल. ज्यांच्या आयुष्यात सगळंच अनिश्चित होतं त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं असणार. हो, आणि जानेवारी 1953 मध्ये झालेल्या त्या शर्यतीत ते अक्षरशः जीवोतून धावले. आणि जिंकले का ते शर्यत. नाही, ते 6व्या क्रमांकावर आले. पण सैन्यातल्या प्रशिक्षकांची नजर ती खूप वेगळी असते. त्यांनी निकाल नाही पाहिला. त्यांनी धावण्याची पद्धत पाहिली. वाव. ती जिद्द पाहिली. त्यांच्या धावण्यात एक नैसर्गिक ताकद होती, एक आग होती. आणि त्याच कामगिरीमुळे त्यांची ॲथलेटिक्सच्या विशेष प्रशिक्षणासाठी निवड झाली. आणि इथून त्यांच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली. पण गंमत म्हणजे त्यांना धावण्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. काहीच नाही. म्हणजे अशी गोष्ट सांगतात की त्यांना 400 मीटर म्हणजे किती अंतर हे देखील माहीत नव्हतं. खरंच. ही खरी आश्चर्याची गोष्ट वेगळीच आहे. ती काय. त्यांना अंतर माहीत नव्हतं, पण त्यांच्या शरीराला ते अंतर कसं धावायचं हे नैसर्गिकरित्या माहीत होतं. म्हणजे एक प्रकारचा ॲथलेटिक इंटेलिजन्स, उपजत. अगदी तोच शब्द. कारण बहुतेक नवीन धावपटू काय करतात, एक तर खूप वेगाने सुरुवात करतात आणि लवकर थकतात, किंवा मग खूप हळू धावतात. पण मिल्खा सिंग यांनी पहिल्याच प्रयत्नात योग्य वेग राखला. बरोबर. आणि हेच त्यांच्यातील नैसर्गिक प्रतिभेचं लक्षण होतं. यानंतर त्यांनी ब्रिगेड मीटमध्ये भाग घेतला आणि आपल्या पहिल्या 400 मीटर शर्यतीत 63 सेकंदांची वेळ नोंदवली. 63 सेकंद. आजच्या मानानं ही वेळ कदाचित जास्त वाटेल, पण तेव्हा एका नवीन धावपटूसाठी याला योग्य संदर्भात पाहायला हवं. त्या काळात भारताचा राष्ट्रीय विक्रम साधारण 50 सेकंदांच्या आसपास होता. ही फक्त एक उपलब्धी नव्हती, हे एक निवेदन होतं. सैन्याच्या अधिकाऱ्यांना कळून चुकलं होतं की त्यांच्या हाती काहीतरी विलक्षण लागलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे हिरा होता, फक्त त्याला पैलू पाडायचे होते आणि हे पैलू पाडण्याचं काम सैन्याने केलं. आणि ते प्रशिक्षण, तो सराव, त्याच्या कथा तर जवळपास पौराणिक आहेत. हो, मी ऐकलंय. अमानुष सराव, रक्ताच्या उलट्या होईपर्यंत धावायचे वगैरे. हे कितपत खरंय. खरंय. त्यांचा सराव खरंच सर्वसामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडचा होता. सैन्याने त्यांच्यातली क्षमता ओळखली होती आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार करण्यासाठी सर्व सुविधा दिल्या. पण सुविधा मिळून भागत नाही, त्याचा उपयोग करून घ्यावा लागतो. आणि मिल्खा सिंग यांनी त्या संधीचं सोनं केलं. खरं तर त्यांच्या सरावासाठी अमानुष हा एकच शब्द योग्य आहे. म्हणजे नेमकं काय करायचं ते. अनेक गोष्टी होत्या. एक म्हणजे लडाखसारख्या ठिकाणी अत्यंत उंचीवर धावण्याचा सराव. जिथे ऑक्सिजन कमी असतो. हो, तिथे हवा विरळ असते. अशा परिस्थितीत सराव केल्याने फुफ्फुसांची क्षमता प्रचंड वाढते. दुसरा एक प्रकार म्हणजे मीटर गेज ट्रेनसोबत शर्यत लावायचे. ट्रेन सोबत. हो,
ट्रेनचा वेग कायम ठेवून तिच्यासोबत धावायचं. याने स्टॅमिना आणि वेग यांचा समन्वय साधण्याची सवय लागते. हे अविश्वसनीय आहे. आजच्या काळात आपण स्मार्ट ट्रेनिंग, रिकव्हरी याबद्दल बोलतो, पण तो काळ तो वेगळाच होता. अगदी. त्या काळातलं प्रशिक्षण हे मानसिक कणखरतेवर जास्त अवलंबून होतं. विचार साधा होता, शरीराला त्याच्या मर्यादेच्या पलीकडे ढकलायचं. जिथे शरीर नाही म्हणेल, पण मन हार मानणार नाही. बरोबर. 400 मीटरच्या शर्यती ते इतक्या वेळा धावायचे की शेवटी धाप लागून शरीरात ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त यायचं. ते बेशुद्ध होऊन पडायचे. आणि शुद्धीवर आल्यावर पुन्हा धावायला सुरुवात करायचे. यामागे नक्की मानसिकता काय असेल? म्हणजे हे फक्त पदक जिंकण्याचं वेड होतं, की याला काहीतरी खोल अर्थ होता? ते कोणत्या तरी गोष्टीकडे धावत होते, की कोणत्या तरी गोष्टीपासून दूर पळत होते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि मला वाटतं याचं उत्तर दोन्ही असं आहे. दोन्ही? हो, ते पदकाकडे धावत होते, पण त्याच वेळी ते आपल्या भूतकाळापासून, त्या वेदनांपासून दूर पळत होते. फाळणीने दिलेलं दुःख, कुटुंबाला गमावण्याची वेदना, ही सगळी नकारात्मक ऊर्जा त्यांनी ट्रॅकवर वापरली. म्हणजे धावणं हे त्यांच्यासाठी एक प्रकारचं मेडिटेशन झालं होतं? एक प्रकारे हो, जिथे ते आपला सगळा राग, सगळी निराशा पणाला लावायचे. आणि म्हणूनच सैन्याने फक्त त्यांना शारीरिक प्रशिक्षण दिलं नाही, तर त्यांच्या मानसिक आघातांना एक योग्य दिशा दिली. त्यांच्या दुःखाचं रूपांतर ऊर्जेत केलं. अगदी. म्हणूनच मिल्खा सिंग नेहमी त्यांच्या यशाचं श्रेय भारतीय सैन्याला द्यायचे. ते स्वतः म्हणाले होते, मी एका लहानशा गावातून आलो आहे. मला रेस काय असते किंवा ऑलिम्पिक काय असतं हे माहीतही नव्हतं. भारतीय सैन्यामुळेच मी आज जो काही आहे तो आहे. म्हणजे सैन्याने एका भरकटलेल्या, दिशाहीन निर्वासित तरुणाला एक ओळख दिली, एक ध्येय दिलं. बरोबर. तर मग आपण या परिवर्तनाला थोडक्यात कसं मांडू शकतो? सैन्यात येण्यापूर्वीचे मिल्खा सिंग आणि नंतरचे मिल्खा सिंग यात सैन्याने नक्की काय बदल घडवला? सैन्याने 3 महत्वाच्या गोष्टी केल्या. पहिली, प्रोत्साहन. इन्सेंटिव्ह. एका ग्लास दुधाच्या रूपाने त्यांनी एक छोटं पण ठोस ध्येय समोर ठेवलं. ठीक आहे. दुसरी, शिस्त. डिसिप्लिन. त्या कठोर प्रशिक्षणातून त्यांनी त्यांच्या शरीराला आणि मनाला पोलादासारखं बनवलं. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ओळख, आयडेंटिटी. सैन्याने त्यांना निर्वासित या ओळखीमधून बाहेर काढलं आणि शिपाय व नंतर धावपट्टू ही नवीन ओळख दिली. पण इथे एक प्रश्न मनात येतो, सैन्याची ही प्रशिक्षण पद्धत जितकी कठोर होती, ती प्रत्येकासाठी यशस्वी ठरली असेल का? म्हणजे प्रत्येकजण मिल्खा सिंग बनू शकला का? नाही, हा खूप मार्मिक मुद्दा आहे. ही प्रणाली म्हणजे दुधारी तलवार होती. अच्छा. ती अत्यंत कणखर लोकांची निवड करत होती. मिल्खा सिंग यांच्याकडे शारीरिक प्रतिभा आणि मानसिक ताकद यांचा योग्य मिलाफ होता. त्यामुळे ते या परीक्षेतून तावून सुलाखून बाहेर पडले. पण याच प्रक्रियेत अनेक जण तुटलेही असतील? नक्कीच. अनेक जण जखमी झाले असतील किंवा त्यांनी हार मानली असेल. ही प्रणाली घडवण्यासाठी होती, पण त्यासाठी आधी तोडणं आवश्यक होतं. जे तुटले नाहीत तेच घडले. म्हणजे मिल्खा सिंग यांचा विजय हा केवळ त्यांच्या वैयक्तिक जिद्दीचा नाही, तर त्या विशिष्ट प्रणालीत टिकून राहण्याच्या त्यांच्या क्षमतेचाही विजय होता. हो, एका ग्लास दुधासाठी सुरू झालेला प्रवास आता देशासाठी पदक जिंकण्याच्या स्वप्नापर्यंत पोहोचला होता. एका निर्वासितामधून एका महान खेळाडूचा पाया रचला गेला होता. आणि हा पाया इतका मजबूत होता की त्यावर एक आंतरराष्ट्रीय कीर्तीची इमारत उभी राहणार होती. आता मिल्खा सिंग तयार होते भारतासाठी धावायला. 1956च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये ते पोहोचले, पण तिथे त्यांना पराभवाचा धक्का बसला. तो अपमान त्यांनी विजयात कसा बदलला आणि त्यांना फ्लाइंग सिख हे नाव नक्की कोणी दिलं? मेलबर्नमधील पराभवानंतर त्यांनी स्वतःला सांगितलं, आता श्वास थांबेल पण पाय थांबणार नाहीत. आशियाई खेळ ते कॉमनवेल्थ गेम्स, एकामागून एक सुवर्णपदक जिंकणारा हा वादळ नक्की कोठे थबकला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी जो विजय मिळवला, त्यानंतर अख्ख्या जगाने त्यांना फ्लाइंग सिख म्हणून स्वीकारलं. हा सुवर्णकाळ खऱ्या अर्थाने थरारक आहे. 1956च्या मेलबर्न ऑलिम्पिकमधल्या अनुभवाने मिल्खा सिंग म्हणजे पूर्णपणे बदलून गेले होते, हे तर स्पष्ट दिसतंय. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात एक वाक्य लिहिलंय, जे खरंच अंगावर काटा आणतं. कोणतं? ते म्हणतात, धावण्याचा हा सरावच माझा देव, माझा धर्म आणि माझं प्रेम बनलं होतं. हो. हे म्हणजे म्हणायला सोपं आहे, पण असं आयुष्य जगणं म्हणजे काय असेल? याचा अर्थ आहे स्वतःला पूर्णपणे, म्हणजे 100% एका ध्येयासाठी वाहून घेणं. आराम, सुख, मित्र, कुटुंब या सगळ्या गोष्टी मग दुय्यम ठरतात. हो.
त्यांच्यासाठी दिवस सुरू व्हायचा तो पहाटेच्या अंधारात मैदानावर आणि संपायचा तो रात्री त्याच मैदानावर. बापरे. त्यांनी स्वतःला इतक्या कठोर प्रशिक्षणात झोकून दिलं होतं की असं म्हणतात की अनेकदा ते धावता धावता रक्ताच्या उलट्या करायचे. काय सांगताय? हो, किंवा बेशुद्ध होऊन पडायचे, पण शुद्धीवर आल्यावर ते पुन्हा धावायला लागायचे. मेलबर्नच्या पराभवाने त्यांच्या मनात एक अशी आग पेटावली होती जी त्यांना जगातला सर्वोत्तम धावपटू बनल्याशिवाय शांत होणार नव्हती. आणि या आगीची पहिली ठिणकी दिसली ती 1958 साली, नाही का? अगदी. देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्यांनी वर्चस्व गाजवायला सुरुवात केली होती. हो, 1958 साली ओडिसामधल्या कटक येथे नॅशनल गेम्स झाल्या होत्या. तिथे त्यांनी 200 मीटर आणि 400 मीटर दोन्ही शर्यतींमध्ये नवीन नॅशनल रेकॉर्ड्स बनवले. अच्छा. हे फक्त विजय नव्हते खरं तर, ते एक स्टेटमेंट होतं. स्टेटमेंट? हो, ते सांगत होते की भारतात माझ्या वेगाला आव्हान देणारं कुणी नाही, आता माझी नजर आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. म्हणजे देशांतर्गत स्पर्धा जिंकून ते थांबले नाहीत, नाही, अजिबात नाही. थेट आशियाई स्तरावर स्वतःला सिद्ध करायला गेले. हो, आणि तेही त्याच वर्षी 1958 मध्ये टोकियोमध्ये आशियाई खेळ झाले. तिथे त्यांनी हीच कामगिरी पुन्हा केली. 200 मीटर आणि 400 मीटर दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदकं. दोन्हीत. वा. त्या विजयाने त्यांना आशियातील सर्वात वेगवान माणूस ही ओळख मिळाली. पण खरी कसोटी पुढे होती. अगदी बरोबर. आशिया जिंकणं हे त्यांच्या अंतिम ध्येयाचा एक छोटा टप्पा होता. बरोबर. कारण आशियाई खेळानंतर त्याच वर्षी कार्डिफ, वेल्समध्ये कॉमनवेल्थ गेम्स होत्या आणि तिथली स्पर्धा तर कितीतरी पटीने कठीण असणार. खूपच कठीण. तिथे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा असे सगळे मोठे देश होते. त्या काळात कॉमनवेल्थ गेम्सची पातळी जवळजवळ ऑलिम्पिकच्या बरोबरीची मानली जायची. आणि तिथे मिल्खा सिंग यांनी इतिहास घडवला. हो, त्यांनी 440 यार्डांची शर्यत जिंकली. 46.6 सेकंदात. 46.6 सेकंदांची वेळ नोंदवली. आता हा आकडा कदाचित आजच्या काळात सामान्य वाटेल, पण त्या काळात 47 सेकंदांच्या आत धावणं हे एक जागतिक दर्जाचं प्रदर्शन होतं. पण या विजयाचं महत्त्व फक्त वेळेपुरतं किंवा त्या एका सुवर्णपदकापुरतं मर्यादित नव्हतं, नाही का? नाही, अजिबात नाही. त्याचे परिणाम खूप मोठे होते. काय होते ते? स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ॲथलेटिक्समधलं हे पहिलंच सुवर्णपदक होतं. पहिलं? हो, विचार करा, 1947 साली स्वतंत्र झालेल्या एका तरुण देशासाठी हा किती मोठा मनोवैज्ञानिक विजय असेल. या एका विजयाने संपूर्ण देशाला एक आत्मविश्वास दिला की आपणही जागतिक स्तरावर सर्वोत्तम असू शकतो. म्हणजे भारतीय खेळाडू आता फक्त भाग घेण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी मैदानात उतरतात हे सिद्ध झालं. अगदी. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा विक्रम पुढची तब्बल 56 वर्ष अबाधित होता. हो, 56 वर्ष. 2014 साली विकास गौडाने डिस्कस थ्रोमध्ये सुवर्णपदक जिंकलं. तोपर्यंत दुसरा कोणताही भारतीय पुरुष ॲथलीट कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकू शकला नव्हता. यावरूनच त्या यशाची भव्यता आपल्या लक्षात येते. खरंय. आणि या यशामागे त्यांचे अमेरिकन प्रशिक्षक डॉक्टर आर्थर डब्ल्यू हॉवर्ड यांचाही मोठा वाटा होता असं म्हणतात. हो, खूप मोठा वाटा होता. असं म्हणतात की डॉक्टर हॉवर्ड यांनी मिल्खा सिंग यांच्या नैसर्गिक वेगाला एका शास्त्रीय तंत्राची जोड दिली. अच्छा. त्यांची धावण्याची शैली, स्टार्ट घेण्याची पद्धत आणि विशेषतः शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात वेग कसा कायम ठेवायचा यावर त्यांनी खूप काम केलं होतं. आणि त्याचाच परिणाम आपल्याला कार्डिफमध्ये दिसला. बरोबर. तर 1958 हे वर्ष तर त्यांच्यासाठी स्वप्नवत ठरलं. नॅशनल रेकॉर्ड, आशियाई गेम्समध्ये 2 सुवर्ण आणि मग कॉमनवेल्थचं ऐतिहासिक सुवर्ण. पण खरी गोष्ट जी त्यांना मिल्खा सिंग पासून द फ्लाइंग सिख बनवणार होती ती तर 1960 मध्ये घडली. हो. आणि त्याची सुरुवात झाली एका आमंत्रणाने, तेही पाकिस्तानमधनं. हो, मार्च 1960 पाकिस्तानने लाहोरमध्ये एका आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्यासाठी भारतीय टीमला आमंत्रित केलं. संपूर्ण टीम तयार होती, पण मिल्खा सिंग यांनी तिथे जाण्यास ठाम नकार दिला. हो, ठाम नकार. या नकारामागे फक्त खेळासंबंधी कारण नव्हतं, तर एक खोल आणि वैयक्तिक जखम होती. अत्यंत वेदनादायी कारण होतं ते. फाळणीच्या वेळी त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या आईवडिलांना आणि भावंडांना मारण्यात आलं होतं. अरे रे, ते स्वतः त्या नरसंहारातून कसेबसे वाचले होते. ज्या भूमीवर त्यांनी आपलं सर्वस्व गमावलं होतं तिथे परत जाण्याची कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. साहजिक आहे. तो राग, ती भीती, ती वेदना. हो, ते पुन्हा अनुभवण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. पण मग प्रकरण इतकं मोठं कसं झालं की देशाच्या पंतप्रधानांना यात लक्ष घालावं लागलं? ही तर एक स्पर्धा होती, नाही का? वरकरणी ती फक्त एक स्पर्धा होती, पण त्याचे राजकीय आणि भावनिक अर्थ खूप मोठे होते.
फाळणीनंतर भारत-पाकिस्तान संबंध खूप तणावपूर्ण होते. ही स्पर्धा दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात होतं. आणि भारताचा सर्वोत्तम ॲथलीटच जर तिथे गेला नाही तर त्याचा चुकीचा संदेश केला असता. त्यामुळेच तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः मिल्खा सिंग यांची भेट घेतली. अच्छा, थेट पंतप्रधानांनी. हो. आणि त्यांनी मिल्खा सिंग यांना काय समजावलं? त्यांनी सांगितलं की हा फक्त तुझ्या वैयक्तिक भूतकाळाचा प्रश्न नाही, तू आता फक्त मिल्खा सिंग नाहीस, तर भारताचं प्रतिनिधित्व करतोस. देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. अगदी. त्यांनी पुढे म्हटलं, तू देशासाठी धाव. आणि नेहरूंच्या शब्दांचा मान राखून मिल्खा सिंग यांनी अखेर आपलं मन बदललं. आणि ते लाहोरला जाण्यास तयार झाले. हो, त्या जखमा उराशी बाळगूनच. आणि मग लाहोरच्या मैदानावरती ऐतिहासिक शर्यत झाली. मिल्खा सिंग यांच्यासमोर आव्हान होतं पाकिस्तानच्या सर्वात वेगवान धावपटूचं. अब्दुल खालिक. बरोबर, अब्दुल खालिक. अब्दुल खालिक हा त्या काळातला एक मोठा स्टार होता. त्यालाही आशियाचा सर्वात वेगवान धावपटू मानला जायचा. म्हणजे कट्टर प्रतिस्पर्धी. हो. संपूर्ण पाकिस्तानला खात्री होती की खालिकच जिंकणार. त्यामुळे ही शर्यत फक्त 2 खेळाडूंमध्ये नव्हती, तर भारत विरुद्ध पाकिस्तान 2 देशांच्या अस्मितेची लढाई बनली होती. आणि त्या शर्यतीत झालं काय? त्या शर्यतीत मिल्खा सिंग अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने धावले. त्यांनी अब्दुल खालिक यांचा इतका सहज पराभव केला की संपूर्ण स्टेडियम स्तब्ध झालं. कुणाचा विश्वासच बसत नव्हता. आणि मग पुरस्कार सोहळ्यात? हो, पुरस्कार सोहळ्यात पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल अयूब खान यांनी जे केलं त्याने इतिहास घडवला. त्यांनीच मिल्खा सिंग यांना ती प्रसिद्ध पदवी दिली, बरोबर? ओळख कायमची बदलून टाकली. त्यापासून संपूर्ण जग त्यांना याच नावाने ओळखू लागलं. काय विलक्षण गोष्ट आहे ही. हो ना? ज्या देशात परतण्याची त्यांना भीती वाटत होती, ज्या भूमीने त्यांना आयुष्यातील सर्वात मोठ्या जखमा दिल्या, त्याच देशाच्या राष्ट्राध्यक्षांकडून त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान मिळाला. हा फक्त शर्यतीतला विजय नव्हता, हा त्यांच्या भूतकाळावर मिळवलेला विजय होता. अगदी बरोबर. म्हणूनच 1958 ते 1960 हा काळ त्यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू मानला जातो. या काळात त्यांनी सगळं काही मिळवलं. राष्ट्रीय विक्रम, आशियाई आणि कॉमनवेल्थ गेम्समधली सुवर्णपदकं. आणि कट्टर प्रतिस्पर्ध्याला त्याच्याच देशात हरवून फ्लाइंग सिख ही पदवी, म्हणजे यशाचं शिखरच होतं ते. आणि त्यांची कीर्ती फक्त आशियापुरती मर्यादित राहिली नाही. 1960च्या रोम ऑलिम्पिकपर्यंत ते जगभरात ओळखले जाऊ लागले होते. हो. तिथे तर त्यांच्याबद्दल एक वेगळाच गैरसमज पसरला होता. तो संत असण्याचा. हो. ती एक मजेदार आठवण आहे. रोममधील लोकांना त्यांचे लांब केस, दाढी आणि डोक्यावरची पगडी पाहून वाटायचं की हे कोणी संत किंवा साधू आहेत. आणि मग जेव्हा हाच संत मैदानावर इतक्या वेगाने धावायचा, तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असायची? तेव्हा ते बिचारे गोंधळून जायचे. त्यांना आश्चर्य वाटायचं की कोणताही संत इतक्या वेगाने कसा धावू शकतो. यातून हेच दिसतं की मिल्खा सिंग फक्त एक धावपटू राहिले नव्हते, तर ते भारताची एक आंतरराष्ट्रीय ओळख बनले होते. तर मग 1958चा विक्रम, पाकिस्तानमधील ऐतिहासिक विजय आणि फ्लाइंग सिख ही पदवी, या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा ते 1960च्या रोम ऑलिम्पिकसाठी पोचले, तेव्हा संपूर्ण जगाला एकच गोष्टीची खात्री होती. ती म्हणजे 400 मीटर शर्यतीचं सुवर्ण पदक मिल्खा सिंगच जिंकणार. ते त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते. हो. आणि त्यांना हरवणं जवळजवळ अशक्य मानलं जात होतं. सगळी माध्यमं, सगळे तज्ज्ञ त्यांच्याच नावाची चर्चा करत होते. 1960चं रोम ऑलिम्पिक, संपूर्ण जगाला खात्री होती की गोल्ड मेडल भारतालाच मिळणार. पण त्या दिवशी शेवटच्या सेकंदात एक अशी चूक घडली जिचा पश्चाताप मिल्खा सिंग यांना जन्मभर राहिला. नक्की काय घडलं होतं रोमच्या मैदानात? 1960ची रोम ऑलिम्पिकची शर्यत. हो, याच एका शर्यतीने त्यांची खरी ओळख जगाला करून दिली. आणि यासोबतच आपण त्यांच्या निवृत्तीनंतरचं आयुष्य, त्यांचा वारसा आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या चिरंतन प्रेरणेवरही एक नजर टाकणार आहोत. बरोबर. ही फक्त एक हरलेली शर्यत नव्हती. खरं तर हा एक असा क्षण होता ज्याने मिल्खा सिंग यांना एक खेळाडूच्या पलीकडे नेऊन एक प्रतीक बनवलं. म्हणजे या एका पराभवाने त्यांना कोणत्याही यशापेक्षा खूप मोठं केलं. चला तर मग थेट रोमच्या त्या स्टेडियममध्ये जाऊया. 1960 सालची ती 400 मीटरची फायनल. हो. करोडो भारतीयांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. त्या शर्यतीत नक्की काय झालं होतं? त्या काही क्षणांची कहाणी काय? ती शर्यत म्हणजे धावण्याच्या इतिहासातील एक थरार नाट्यच होतं. मिल्खा सिंग तेव्हा आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम फॉर्ममध्ये होते. होतेच.
शर्यत सुरू झाली आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी जबरदस्त सुरुवात केली. 250 मीटरपर्यंत ते बाकीच्या धावपटूंपेक्षा खूप पुढे होते. अच्छा. त्यांचा वेग आणि लय इतकी अप्रतिम होती की पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटलं सुवर्ण पदक भारताच्या खिशात आहे. पण मग तो एक क्षण आला ज्याने सगळं चित्रच पालटलं. एक छोटीशी चूक. हो, अगदी. ते इतक्या वेगाने धावत होते की त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटलं आणि त्याच विचारात त्यांनी एक चूक केली. कोणती चूक? त्यांनी मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केला, आपला वेग किंचित कमी केला कदाचित, प्रतिस्पर्धी किती मागे आहेत हे पाहण्यासाठी. पण ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये 1 सेकंदाचा छोटा हिस्साही निर्णायक ठरतो. त्या एका क्षणातच अमेरिकेचे ओटिस डेव्हिस आणि जर्मनीचे कार्ल कॉफमन त्यांच्या बाजूने पुढे निघून गेले. एका क्षणाची ती चूक आणि आयुष्यभराची सल. त्यांनी स्वतः याबद्दल काही म्हटलं आहे का? कारण ही गोष्ट त्यांना आयुष्यभर छळत राहिली असेल. हो, त्यांनी हे अनेक मुलाखतींमध्ये कबूल केलंय की ती त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. ते म्हणायचे, या चुकीमुळे माझं गोल्ड मेडल हुकलं. या घटनेची वेदना मला माझ्या आईवडिलांच्या मृत्यू इतकीच झाली. अरे रे. हा क्षण त्यांच्यासाठी आयुष्यभराची खंत बनून राहिला. आणि निकाल तर इतका जवळचा होता की तो डोळ्यांनी ठरवणं शक्यच नव्हतं, बरोबर? हो, फोटो फिनिशचा आधार घ्यावा लागला. अच्छा. अगदी. ती शर्यत इतिहासातील सर्वात चुरुशीच्या शर्यतींपैकी एक मानली जाते. मिल्खा सिंग यांनी 45.73 सेकंदात शर्यत पूर्ण केली. 45.73. पण दुर्दैवाने दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्स यांनी 45.5 सेकंदात पूर्ण करून कांस्य पदक पटकावलं. मिल्खा सिंग 4थ्या स्थानी आले. फक्त 0.1 सेकंदाच्या फरकाने. हो, फक्त 0.1 सेकंदाच्या फरकाने त्यांचं ऑलिम्पिक पदक हुकलं. पण इथेच तर खरी गंमत आहे. म्हणजे त्या पराभवातही त्यांनी एक असा विक्रम रचला जो एकार्थी विजयापेक्षाही मोठा ठरला. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय. त्या शर्यतीत पराभूत होऊनही त्यांनी 45.73 सेकंदांची वेळ नोंदवून एक नवीन राष्ट्रीय विक्रम स्थापित केला. आणि हा विक्रम इतका मोठा होता की तो मोडायला पुढच्या पिढीला तब्बल 40 वर्ष लागली. 40 वर्ष? हो. अखेरीस 1998 मध्ये परमजीत सिंग यांनी तो मोडला. म्हणजे एका अर्थी ते पदक जिंकले असते तर ते अनेक ऑलिम्पिक विजेत्यांपैकी एक ठरले असते. पण त्या 0.1 सेकंदाच्या पराभवाने त्यांनी एक अशी दंतकथा बनवलं जी विजयापेक्षाही मोठी ठरली. बरोबर. हा पराभवच त्यांच्या संघर्षाचं आणि जिद्दीचं प्रतीक बनलं, नाही का? 100%. हाच त्यांच्या प्रवासाचा विरोधाभास आहे. तो पराभव त्यांच्या कारकिर्दीची ओळख बनला. तो लोकांना आठवण करून देतो की एक भारतीय खेळाडू ज्याने फाळणीच्या वेदना सोसल्या होत्या तो जगाच्या सर्वोच्च मंचावर विजयाच्या किती जवळ पोचला होता. आणि याचमुळे ते रोममध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते. हो, तिथे तर एक मजेशीर किस्साच घडला होता. हो ना? त्यांच्या दिसण्यावरून काहीतरी गैरसमज झाला होता, बरोबर? हो. त्यांचे लांब केस, दाढी आणि डोक्यावरची पगडी पाहून रोमन लोकांना वाटायचं की ते कोणी संत आहेत. अच्छा. आणि त्यांना प्रश्न पडायचा की कोणी संत इतक्या वेगाने धावूच कसं शकतो. ह्या कुतूहलामुळे ते तिथल्या लोकांमध्ये आणि माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनले होते. रोममधील त्या शर्यतीने त्यांना अजरामर केलं, पण त्यानंतरही त्यांची कारकीर्द सुरूच होती. टोकियो ऑलिम्पिकनंतर त्यांनी धावणं थांबवलं, पण खेळाशी त्यांचं नातं तुटलं नाही. उलट ते एका नव्या भूमिकेत शिरले, नाही का? बरोबर. 1962च्या जकार्ता एशियन गेम्समध्ये त्यांनी 400 मीटर आणि 4x400 मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकून आपण अजूनही सर्वोत्तम आहोत हे दाखवून दिलं. 1964च्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही ते सहभागी झाले, पण तिथे त्यांची टीम पुढे जाऊ शकली नाही. आणि मग निवृत्ती. हो, त्यानंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली. पण पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग कैरो यांनी त्यांना खेळातच राहण्याचा आग्रह केला. त्यांनी लष्कराची नोकरी सोडली आणि पंजाब क्रीडा विभागात उपसंचालक म्हणून रुजू झाले. म्हणजे ट्रॅकवरची त्यांची शिस्त आणि समर्पण त्यांनी प्रशासनातही आणलं. हो. आणि हाच तत्वनिष्ठपणा आपल्याला त्यांच्या आयुष्यातील एका दुसऱ्या प्रसंगातही दिसतो, जेव्हा त्यांनी अर्जुन पुरस्कार नाकारला. हा एक मोठा निर्णय होता. खूप मोठा. आणि त्यामागे त्यांचे एक स्पष्ट तत्वज्ञान होतं. 2001 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देण्याची घोषणा झाली, पण त्यांनी तो नम्रपणे नाकारला. का? त्यांचं म्हणणं होतं की 1958 मध्ये मला पद्मश्रीसारखा मोठा नागरी सन्मान मिळाला आहे. त्यानंतर अर्जुन पुरस्कार स्वीकारणं म्हणजे पदव्युत्तर पदवी मिळाल्यानंतर माध्यमिक शाळेचं प्रमाणपत्र स्वीकारण्यासारखं आहे. आणि आजच्या काळात हे पाहणं खूप दुर्मिळ आहे, जिथे प्रसिद्धीसाठी किंवा सन्मानासाठी प्रत्येक पुरस्कार स्वीकारला जातो. खरंय.
त्यांचा हा निर्णय त्यांच्या स्वाभिमानी व्यक्तिमत्वाबद्दल खूप काही सांगून जातो. नक्कीच. त्यांचा एक रोख असाही होता की हा पुरस्कार आता अशा लोकांनाही दिला जातो ज्यांची कामगिरी त्या पातळीची नाही. अच्छा. ते म्हणायचे, हे पुरस्कार मंदिराच्या प्रसादासारखे झाले आहेत. पण त्यांचा स्वाभिमान जेवढा मोठा होता तेवढंच त्यांचं मनही मोठं होतं. त्यांनी आपल्या कारकिर्दीतील सर्वात मौल्यवान गोष्टी देशाच्या नावे केल्या. तुम्ही त्यांच्या पदकांबद्दल बोलत आहात. त्यांनी आपली सगळी पदकं दान केली होती, हो ना? हो, त्यांनी जिंकलेली सर्व पदकं, ट्रॉफी आणि ब्लेझर्स त्यांनी देशासाठी दान केली. वा. सुरुवातीला ती नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये ठेवली होती, पण नंतर ती पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा संग्रहालयात हलवण्यात आली. अच्छा. विशेष म्हणजे 1960च्या रोम ऑलिम्पिकमध्ये त्यांनी जे स्पाइक्स घातले होते ते बूटही तिथेच जतन करून ठेवण्यात आले आहेत. कमाल आहे. इतकंच नाही तर त्यांनी राहुल बोस यांनी आयोजित केलेल्या एका लिलावासाठी त्यांच्या खास शूजची एक जोडी दान केली होती, जेणेकरून त्यातून मिळालेले पैसे गरजू लोकांना मदत करण्यासाठी वापरता येतील. त्यांची ही प्रेरणादायी कहाणी केवळ क्रीडाप्रेमींपुरती मर्यादित राहिली नाही तर मोठ्या पडद्यावरही पोचली. भाग मिल्खा भाग. हो, त्या चित्रपटाने तर एका संपूर्ण नव्या पिढीला त्यांची ओळख करून दिली. बरोबर. हा चित्रपट त्यांची मुलगी सोनिया सावलकर यांच्यासोबत लिहिलेल्या द रेस ऑफ माय लाईफ या त्यांच्या आत्मचरित्रावर आधारित आहे. या पुस्तकातून आणि चित्रपटातून त्यांचं आयुष्य, त्यांचे संघर्ष आणि त्यांची जिद्द लोकांपर्यंत पोहोचली. पण अनेकदा अशा बायोपिक्समध्ये नाट्यमयता वाढवण्यासाठी गोष्टी बदलल्या जातात. या चित्रपटाने मिल्खा सिंग यांच्या खऱ्या संघर्षाला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला कितपत न्याय दिला असं वाटतंय? हां, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्याही बायोपिकमध्ये काही प्रमाणात सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते, पण भाग मिल्खा भाग या चित्रपटाने मिल्खा सिंग यांच्या आयुष्याच्या आत्म्याला पकडलं. विशेषतः फाळणीची वेदना, शून्यातून उभं राहण्याचा संघर्ष आणि जिंकण्याची दुर्दम्य शक्ती या गोष्टी चित्रपटाने प्रभावीपणे मांडल्या. बरोबर. चित्रपटाच्या केंद्रस्थानी सुद्धा तो ऑलिम्पिक विजय नाही, तर तो पराभव आणि त्यामागचा संघर्ष. आणि या चित्रपटाचं नाव भाग मिल्खा भाग हे फक्त एक नाव नाही, तर त्यांच्या आयुष्यातील एका अत्यंत वेदनादायी आठवणीशी जोडलेलं आहे. हो, हे शब्द त्यांच्या वडिलांचे शेवटचे शब्द होते. भारताच्या फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीत त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या आईवडिलांची आणि भावंडांची हत्या झाली. मरता मरता त्यांचे वडील ओरडले, भाग मिल्खा भाग. बापरे. हे शब्द त्यांच्या मनात आयुष्यभर कोरले गेले आणि याच शब्दांनी त्यांना त्या दिवशी मृत्यूपासून दूर पळायला मदत केली. तेच शब्द नंतर त्यांच्या आयुष्याचं ब्रीदवाक्य बनले. आणि या चित्रपटामागे सुद्धा त्यांचा हेतू पैसा कमावणं नव्हता, हे त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून स्पष्ट होतं. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत आहे. अगदी. त्यांनी या चित्रपटाचे हक्क विकण्यासाठी फक्त ₹1 घेतला. ₹1? हो. त्यांची फक्त एकच अट होती की चित्रपटाच्या नफ्यातील 1% हिस्सा मिल्खा सिंग चॅरिटेबल ट्रस्टला दिला जावा. अच्छा. ही ट्रस्ट त्यांनी 2003 मध्ये गरजू आणि होतकरू खेळाडूंना मदत करण्यासाठी सुरू केली होती. यावरूनच त्यांचे विचार किती उच्च होते हे दिसून येतं. त्यांना आणखी एक वेगळा सन्मान मिळाला, जो त्यांच्या आंतरराष्ट्रीय ओळखीचं प्रतीक आहे. लंडनच्या मादाम तुसाद संग्रहालयातील त्यांचा मेणाचा पुतळा. हो, हा एक मोठा सन्मान होता. त्यांचा मेणाचा पुतळा बनवण्यात आला, जो आता दिल्लीतील संग्रहालयात आहे. या पुतळ्यात त्यांना 1958च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये धावताना दाखवण्यात आला आहे, जो त्यांच्या कारकिर्दीतील एक सुवर्ण क्षण होता. ट्रॅकवरचे विक्रम, चित्रपट, सन्मान या सगळ्याच्या पलीकडे त्यांचे एक कौटुंबिक आयुष्यही होतं. त्यांच्या कुटुंबाने त्यांना नेहमीच साथ दिली. नक्कीच. त्यांनी भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाची माजी कर्णधार निर्मल सैनी यांची लग्न केलं. अच्छा. त्यांची ओळख 1955मध्ये सिलोनमध्ये झाली होती. त्यांना 4 मुलं होती, ज्यात प्रसिद्ध गोल्फर जीव मिल्खा सिंग यांचा समावेश आहे. हो, जीव मिल्खा सिंग, जे युरोपियन टूरमध्ये खेळणारे पहिले भारतीय ठरले. त्यांचं कुटुंब त्यांच्यासाठी एक मोठा आधारस्तंभ होतं. त्यांची सामाजिक बांधिलकीही खूप मोठी होती. त्यांचं मन किती मोठं होतं याचं आणखी एक उदाहरण म्हणजे त्यांनी एका शहीद जवानाच्या मुलाला दत्तक घेतलं होतं. हो, ही खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. 1999मध्ये कारगिल युद्धातील टायगर हिलच्या लढाईत शहीद झालेल्या हवालदार बिक्रम सिंग यांच्या 7 वर्षांच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं. त्यांनी त्या मुलाच्या पालनपोषणाची आणि शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. इतकं भरभरून आणि प्रेरणादायी आयुष्य जगलेल्या या महान खेळाडूचा शेवट मात्र खूपच हृदयद्रावक होता. हे खरंय. जून 2021मध्ये वयाच्या 91व्या वर्षी
कोविड-19 नंतरच्या त्रासामुळे त्यांचं निधन झालं. हम्म. आणि त्याहूनही दुःखद गोष्ट म्हणजे त्याच्या फक्त 5 दिवस आधी 13 जून रोजी त्यांच्या पत्नी निर्मल सैनी यांचंही कोविडमुळेच निधन झालं होतं. ही खूपच दुःखद घटना होती. आयुष्यभर एकत्र राहिलेल्या जोडीने काही दिवसांच्या अंतराने जगाचा निरोप घेतला. हो, त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी एक खूप भावनिक क्षण होता. त्यांच्या पत्नीचा फोटो त्यांच्या हातात ठेवण्यात आला होता. अरे रे. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने भारतीय क्रीडा विश्वाने एक असा तारा गमावला ज्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. तर या संपूर्ण मालिकेतून आपण त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला स्पर्श केला. एका निर्वासितापासून ते फ्लाइंग शीख बनण्यापर्यंतचा हा प्रवास. या प्रवासाचं सार काय आहे? या प्रवासाचं सार एका शब्दात सांगायचा तर तो आहे जिद्द. फाळणीत आपलं सर्वस्व गमावलेल्या एका मुलाने शून्यातून विश्व निर्माण करण्याची ही एक प्रेरणादायी कथा आहे. अगदी. त्यांचं आयुष्य म्हणजे कठोर परिश्रम, दृढ निश्चय आणि कधीही हार न मानण्याच्या वृत्तीचं मूर्तिमंत उदाहरण आहे. बरोबर. त्यांनी केवळ पदकं जिंकली नाहीत, तर लाखो करोडो लोकांची मनं जिंकली आणि अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. त्यांच्या आयुष्याकडे बघून खरंच हेच म्हणावंसं वाटतं की सोन्याला आगीचे जेवढे चटके बसतात, तेवढंच ते अजून जास्त निखरत जातं. जाता जाता एक प्रश्न मनात येतो. मिल्खा सिंग यांनी कधीच ऑलिम्पिक पदक जिंकलं नाही, तरीही ते भारताचे सर्वात महान ऑलिम्पियन का मानले जातात? कदाचित विजयापेक्षाही संघर्षाची गाथा जास्त प्रेरणादायी असते. आपण पदकं विसरतो, पण लढा विसरत नाही. मिल्खा सिंग यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि धावण्याला एक नवीन ओळख दिली. आशा आहे की तुम्हाला ही विशेष मालिका आवडली असेल. बुक वाईज विथ अनिलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.